नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सोने, पेट्रोल, डिझेलनंतर केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय आजपासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच पेट्रोल डिझेल नंतर हा केंद्र सरकारचा आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे जो की आजपासून देशभरात लागू होणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सोने, पेट्रोल, डिझेल नंतर केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय आजपासून देशभरात लागू। पहा संपूर्ण सविस्तर। इमिडिएट बॅन ऑन शुगर एक्सपोर्ट। सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा। सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा असं सांगितल्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे। सरकारने साखरेच्या निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे। यामध्ये कच्ची साखर, ज्याला आपण रॉ शुगर म्हणतो, पांढरी साखर म्हणजे व्हाईट शुगर आणि शुद्ध साखर म्हणजे रिफाइंड शुगर यांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवर बंदी लागू असणार आहे। बघा पुढे, साखरेच्या निर्यातीवर तात्काळ बंदी। खरं तर आखाती देशामधील युद्धामुळे या आखाती देशातील युद्धांमुळे महागाईचा भडका उडाला आहे। सोन्याच्या पाठोपाठ LPG, पेट्रोल, डिझेलने उच्चांक गाठला आहे। डॉलर अधिक मजबूत झाला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोने खरेदी न करण्याचे तसेच पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केले आहे। दरम्यानच केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत साखरेच्या निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे। देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतीवरचा दबाव वाढत आहे, त्यामुळेच साखर निर्यातीवर निर्बंध घालून देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुधारेल आणि किमती नियंत्रणात राहतील। साखरेवरील बंदी म्हणजे CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन म्हणजे EU आणि अमेरिकेला म्हणजे USA केली जाणारी साखर निर्यात अग्रिम प्राधिकार योजने म्हणजे ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम म्हणजे AAS अंतर्गत होणारी निर्यात किंवा इतर राष्ट्रांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सरकार ते सरकार म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट स्तरावर केली जाणारी निर्यात यांना लागू होणार नाही। तसेच ज्या साखरेच्या खेपाची म्हणजे कन्सिस्टमेंट्स निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे त्यांनाही या निर्बंधनातून वगळण्यात आले आहे। ब्राझील पाठोपाठ भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे। देशांतर्गत मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन अधिक होईल आणि याच अंदाजाने भारताने यापूर्वी साखर कारखान्याला 15 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी दिली होती। तथापि आता असा अंदाज वर्तवला जात आहे की साखर उत्पादक प्रमुख क्षेत्रांमध्ये ऊसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे उत्पादन देशांतर्गत खपावून कमी पडेल। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना असं सवाल राजू शेट्टी यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। नेमकं याबद्दल अपडेट काय सांगतोय या वाक्यावरून या व्हिडिओच्या माध्यमातून तेही या ठिकाणी या कंटेंटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नेमकं राजू शेट्टी यांचं वक्तव्य काय सांगतोय। खरं तर साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना। 4 वर्ष सरकारने MSP न वाढवल्यामुळे साखरेचे दर स्थिर राहिले आहेत। स्वतः देखील भाव वाढवत नाही आणि परदेशात चांगला दर मिळत असेल तर त्याला देखील तुम्ही बंदी घालता। कारखानदार आणि आमचं भांडण आहेच, पण साखरेला दर मिळाला नाही तर कारखानदार तरी काय करणार? पुन्हा प्रश्नचिन्ह असा देखील सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सोनं, पेट्रोल, डिझेल नंतर केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहे जो की संपूर्ण देशभरामध्ये आजपासून लागू करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत।
अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.